लोणंदचा मुक्काम आटोपल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी जो मार्ग आहे, या पालखी मार्गालगत असणारा जो ताममाळा आहे की फरांदे नगर इथला, की त्या ताममाळ्याजवळ जे कापसे बंधू आहे, त्या कापसे बंधूंच्या वतीने या ठिकाणी आपल्याला ही जी प्रवचन सेवा चालू असलेली, कीर्तन सेवा चालू असलेली पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय हा एक वेगळा असा आपल्याला, हा नेहमीपेक्षा वेगळा यांचा हा स्वयंपाक आहे। थोडक्यात आपण याला किचन घर म्हणूया। हे ओपन किचन घर आपल्याला या वारकऱ्यांचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पाहतोय आपण इकडे जर पाहिलं तर आपल्याला ह्या चपात्या दिसत आहेत। आता काही वेळानंतर कीर्तन सेवा संपल्यानंतर या वारकऱ्यांची भोजन व्यवस्था इथे सुरू होणार आहे आणि ही जी भोजन सेवा आहे, अन्नदान सेवा आहे, ती कुठेतरी या महिलांचे हात याला लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो या माऊली की ज्या माऊली रोज घरामध्ये हे जेवण करत असतात आणि आपल्या कुटुंबाला भरवत असतात, हे जेवण या माऊली आज ह्या पायीवारी करणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना भरवण्यासाठी ही जी सेवा आहे त्यांची, ह्या दोन हाताची सेवा आपल्याला चाललेली या महिलांच्या माध्यमातून मिळत आहे। ही ईश्वर सेवाच आहे। या माऊलींकडून कशा पद्धतीने ईश्वर सेवा सुरू आहे हे आपण त्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पाहतोय माऊली, नाव काय आपलं? नाव काय? नाव सरूबाई। अच्छा, पाहतोय आपण या ठिकाणी दुसऱ्या माऊली आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। नाव काय आपलं? मालनबाई। काय सांगताल, किती वर्षाची ही सेवा आहे आणि कशा पद्धतीने सुरू आहे? 15 वर्षे झाले। 15 वर्ष। रोज असणारा भाकरीचा तवा चुलीवरचा, आणि आज हा एवढा मोठा तवा, एवढा मोठा वारकरी संप्रदाय, त्याच्यासाठी केली जाणारी ही दोन हाताची सेवा, काय वाटतं आपल्याला? मला नादर वाटते, आनंद वाटतोय? हो, आनंद वाटते। एवढ्या वारकऱ्यांची जेवण बनवायचं हात दुखत नाहीत? नाही, काय होत नाही, काहीच होत नाही। हे कोण करतंय सगळं? आम्हीच करतो। कोण घडवून कोण आणतंय? घडून आमचे केशवबा दादा। अच्छा, हा। पांडुरंगाला काय प्रार्थना करताय? हा, पांडुरंगाचीच प्रार्थना आहे ना, पांडुरंगाचीच आहे। हो, पाहतोय आपण ही जी सेवा यांची सुरू आहे कुठेतरी या माध्यमातून। इकडे जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी भाजीही सुरू असलेली पाहायला मिळत आहे। आपण जर इकडे पाहिलं तर मला वाटतं इथे कमीत कमी 250 ते 300 वारकऱ्यांचं जेवण या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी हे आचार्य दिसत आहेत की जे आचार्य आपल्याला हा स्वयंपाक करताना पाहायला मिळत आहेत। पाहतोय आपण, नाव काय महाराज? गणपतराव शेळके। अच्छा, किती वर्षाची सेवा आहे? 27 वर्षाची। किती? 27 वर्ष अशी सेवा करताय। काय हे एवढं जेवण बनवायचं? किती वारकऱ्यांचं जेवण आहे? 500 वारकऱ्यांचं हे जेवण चाललंय। 2 टाइम जेवण 500 वारकऱ्यांचं। हात थकत नाहीत का? काही नाही। चालू वारी करायची, पायी वारी करायची आणि संध्याकाळी ही सेवा करायची। कोण घडवून आणतंय हे सगळं? भगवंत ज्ञानेश्वर माऊली, आमचे केशवबा बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चाललाय हा कार्यक्रम। मग 27 वर्ष झाले दिंडीमध्ये। काय आहे आज मेनू? काय आहे आपला या जेवणाचा? आज मेनू काय आहे? काय काय हे पदार्थ आज जेवणामध्ये? आज ते वरण तडका, खारी बुंदी, भजे, राईस आणि पोळी। अच्छा, एवढं सगळं बनवलंय। हे रोज बनवलं जातं? रोज असाच असतो? असंच असतं, पण कसं आहे आता पुढच्या खांद्यावर कार्यक्रम कमी जास्त होते, चक्की काही शिरा हे असं होते तर बुंदी। दिंडीचं नाव काय? आपल्या दिंडीचं नाव? केशवबा महाराज कानडकर। हा, केशवबा महाराज कानडकर, शिरूर तालुका, परभणी जिल्हा। किती वर्षाची परंपरा आहे आपल्या या दिंडीला? हिला जवळ बरेच दिवस आहेत। मला 27 वर्ष झाली, त्याच्या अगोदर होती। म्हणजे तुम्हाला 27 वर्ष झालं, त्याच्या अगोदर पासून हा दिंडीचा प्रवास सुरू आहे। काय वाटतं एवढी ईश्वर सेवा केल्यानंतर? काय वाटतं आपल्याला? कशा पद्धतीने हा आनंद असतो आपला? आनंदाला काय सांगायची गरज आहे का? आनंद म्हणजे अगदी भरपूर मार, आनंद कमी आहे का मला तेव्हा? हा आनंद अतुलनीय असा आनंद आहे। या आनंदाला माप नाही, सीमा नाही, असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। हे जे आयोजक आहेत आजच्या दिवसाचे, ज्यांनी या ठिकाणी या पालखीला, या दिंडीला ही सगळी व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली, त्यांचं हे जेवण आहे, याचं काय, कशी सेवा आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। ते कापसे बंधू आपल्याशी आहेत। काय सांगताल, कशा पद्धतीने सेवा केलेली आजची आणि काय वाटतं या सेवेमागचा उद्देश काय आहे? सेवेमागचा उद्देश हेच आहे की आपल्या दारातून वारकरी जातात, त्यांची सेवा करणं हे आम्ही भाग्य समजतो। दुसरी गोष्ट, गेले 12 ते 13 वर्षांना ही सेवा आम्हाला देतात। 12-13 वर्षापासून आम्ही यांना जेवण व राहण्याची सोय देतोय, त्यामुळे खूप आनंदी आहे आम्ही।
12-13 वर्षापासून एकच दिंडी आपल्याकडे आहे की अशा वेगवेगळ्या दिंड्या आहेत? अशा वेगवेगळ्या दिंड्या आहेत आमच्याकडे. एक परभणीच्या 2 दिंड्या असतात, एक विडणीची दिंडी असते. अशी किती वेळा सेवा होते आपली दिंडीच्या काळामध्ये? दिंडीच्या काळामध्ये 3 ते 4 दिवस आमची चालू असते. पुणे दिंडी अगोदर 2 दिवस असते, त्याच्यानंतर सकाळी पालखी दिवशी सकाळी विडणीच दिंडी असते आणि परभणीच्या दिंड्या 2 संध्याकाळी असतात. आणि आम्ही जी दिंडी सेवा करतो ह्यात आमचं भाग्यच काय मानतो. संदेश द्याल तुम्ही ह्या ईश्वर सेवेच्या बाबतीत? ईश्वर सेवा ही अतिशय अखंड परंपरा चाललेली आहे. और ह्या सेवेतून खूप आनंद आम्हाला परिवाराला मिळतो, त्यामुळे आम्ही कायमची सेवा द्यायला तत्पर आहे. आणि असं कार्य हे प्रत्येकाकडून घडावं. महामराठी न्यूज साठी उमेश जगताप.